नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करिअर टिप्स अंतर्गत संकटाला सामोरं जाण्यासाठी कोणता निर्णय अपेक्षित आहे त्याबाबतचा स्वतःचा दृष्टिकोन कसा ठेवावा, विद्यार्थी दशेमध्ये आपण या सर्व गोष्टी कशा शिकून घ्याव्यात याबाबतची अतिशय प्रेरणादायी गोष्ट घेणार आहोत, जिचा फायदा अभ्यासामध्ये तुम्हाला होईल। त्याचबरोबर ज्या वेळेस अभ्यास करण्यासाठी अडचणी येतील त्यावेळेस तुम्हाला ते उत्तर सुद्धा सापडेल। निर्णय प्रक्रियेमध्ये कोणता निर्णय घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे सुद्धा त्या माध्यमातून समजून येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा सर्व काही गोष्टी ज्या प्रेरणादायी असतात, ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात, भविष्यामध्ये निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरू शकतात, याबाबतची माहिती आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत देत असतो। त्यासाठीच आपण करिअर टिप्स नावाची एक मालिका सुरू केली, ज्या माध्यमातून या सर्व बाबी आतापर्यंत आपण देत आलेलो आहोत। तशाच पद्धतीची एक गोष्ट आज आपण घेणार आहोत। मागील सर्व गोष्टी अशाच पद्धतीच्या ऐकून पुढे जाणे जसं महत्त्वाचं आहे, तसं ही सुद्धा गोष्ट ऐकून पुढे जाणे महत्त्वाचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा, म्हणजे मला अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करतो, परीक्षा जवळ येते, परीक्षा जसजशी जवळ येईल तसतसं आपलं टेन्शन वाढत जातं। यावर उपाय काय, तर जास्तीत जास्त अभ्यास करणे, जागरण करणे असं आपल्याला वाटतं, परंतु तसं नाही। कारण की त्यामुळे आपल्या तब्येतीकडे किंवा आपल्या तब्येतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण काय करणे अपेक्षित आहे, तर योग्य वेळी आणि योग्य कालखंडात अभ्यासाच्या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे। हा निर्णय घेत असताना आपल्याला काही मार्गदर्शन सुद्धा गरजेचं आहे, आणि ते कोणत्या पद्धतीचं असावं याबाबतचा विचार आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत करत असतो। त्यासाठी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। दोन मित्र असतात, एक फार हुशार असतो आणि एक साधारण असतो। प्रत्येक परीक्षेमध्ये ते पास होत जातात। एकाला चांगले गुण मिळतात, गुणवत्ता यादीत मध्ये तो येत असतो, दुसरा काठ्यावर पास होत असतो। जीवनामध्ये दोघांनाही उत्तुंग यशाची अपेक्षा असते। आपण ज्यावेळेस उत्तुंग यश असं म्हणतो त्यावेळेस जसं प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तुंग यशाची अपेक्षा असते, त्यासाठी प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं असतं। या दोनही विद्यार्थ्यांमध्ये एक साम्य असतं, त्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये। मग ते साम्य, दोघंही एकमेकाला प्रश्न विचारत असतात, उत्तरे घेतात आणि त्या माध्यमातून पुढे जातात। मात्र ज्यावेळेस परीक्षा येते त्यावेळेस हुशार विद्यार्थी चांगले गुण घेऊन पुढे जातो, आणि जो साधारण विद्यार्थी आहे तो विद्यार्थी कमी गुण घेऊन त्याची योग्य ती रेंज राखण्याचा प्रयत्न करतो। असं होत 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 पुढे जात असतं। काळ पुढे सरकत जातो, वेळ पुढे जाते, 10वीची परीक्षा तो पास होत जातो। दोघांनाही चांगल्या पद्धतीचे गुण मिळतात, मात्र त्यांची रेंज ते काही सोडत नाही। हुशार विद्यार्थ्याला वाटते आपण तर दोघांनी सारखाच अभ्यास केला, मात्र साधारण विद्यार्थ्याला वाटते मी सुद्धा त्याच्याबरोबर अभ्यास केला, परंतु मला गुण का पडलेले नाही। या प्रश्नाच्या उत्तरासाठीच दोघेही जण सतत वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात। मात्र त्यापैकी जो मध्यम गुण घेणारा विद्यार्थी आहे तो सतत त्याला कुठेतरी असे प्रश्न पडल्याच्या नंतर स्वतःला प्रश्न विचारू लागतो, आणि 10वीच्या परीक्षेच्या नंतर ज्यावेळेस त्याला अभ्यास करण्याची वेळ येते, 12वी पर्यंत आपण कशा पद्धतीचं नियोजन करावं,
कोणकोणते संकट येणार आहेत त्याच्यावर ज्यावेळेस तो विचार करतो त्यावेळेला खऱ्या पद्धतीचा अर्थ त्याला त्या ठिकाणी निश्चितपणे सापडण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रेरणादायी गोष्टी उपयोगी ठरू शकतात. त्यापैकी जो हुशार विद्यार्थी आहे त्याला जे अपेक्षित यश असतं त्याच्यासाठी तो अभ्यास करतो, परंतु ऐन वेळेच्या किंवा ऐन परीक्षेच्या वेळीच त्याला असा भास होतो किंवा असं वाटतं की आपल्या पुढे हा मध्यम विद्यार्थी जाईल का. ही जी शंका मनामध्ये त्याच्या निर्माण होते तीच शंका त्याला घर करून एक विशिष्ट अशा पद्धतीच्या अभ्यासापासून रोखत असते. हा मध्यम विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी असा विचार करतो की जे काही संकट आहे अभ्यासाचं त्याला आपण सामोरे जाऊ आणि निश्चित या विद्यार्थ्याची आपण बरोबरी करू शकू. 2 वर्षाचं तो प्लॅनिंग करतो, वेगवेगळ्या संकटांना सामोरे जातो. संकटांना सामोरे जात असताना प्रत्येक उत्तराला आपल्या प्रॅक्टिकलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि जसजशी परीक्षा येत जाईल तसतशी त्याची गुणवत्ता सुधरत जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2 वर्षामध्ये म्हणजेच 12वीच्या परीक्षामध्ये जो मध्यम मार्क घेणारा विद्यार्थी आहे तो जवळपास त्या गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याच्या खालोखाल मार्क घेतो. मात्र गुणवत्ताधारक जो काही विद्यार्थी आहे त्याला जी उत्तुंग यशाची अपेक्षा असते तो त्याची रेंज बदलू शकत नाही, कारण दोघांच्या मध्ये असलेला जो दृष्टिकोनाचा फरक आहे तो. 12वीची परीक्षा संपते, ज्यावेळेस निकाल येतो, निकाल पाहतात आणि ज्यावेळेस ही गोष्ट त्यांच्या समोर येते की जी प्रगती मध्यम विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्या प्रगतीचं अप्रूप त्या उत्तुंग यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस त्याला खरा अर्थ त्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून त्याला कळतो. म्हणजे जो दुसरा विद्यार्थी असतो त्याच्या समोर त्याने अभ्यास केलेला असतो, त्याच्यात ज्या सुधारणा केलेल्या असतात त्या सुधारणाच्या माध्यमातून त्यानं ज्यावेळेस हे यश संपादन केलेलं असतं त्याचं निश्चित कौतुक होतं किंवा त्या कौतुकाच्या माध्यमातून त्याने जी स्वतःमध्ये सुधारणा केलेली आहे ती सुधारणा त्याच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरते. अशाच पद्धतीचं म्हणजेच हे साधारण उदाहरण जरी तुम्हाला या ठिकाणी मी दिलेलं असेल की प्रत्येक संकटाला सामोरे जाणे, त्याच्यावर मात करणे, त्याच्यावर उत्तर शोधणे, त्या उत्तराच्या माध्यमातून आपल्या इच्छित यशापर्यंत जाणे म्हणजेच आपला दृष्टिकोन जो आहे त्या दृष्टिकोनामध्ये सुधारणा करणे ही जी बाब आहे. म्हणजेच आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की आपल्याला जर संकटांना सामोरे जाता आलं तर निश्चित आपण आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाऊ शकतो. आणि जर आपण आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपल्यापेक्षा कमी लेखलं आणि तोच जर दृष्टिकोन आपण बाळगला तर आपल्यामध्ये सुधारणा होत नाही. हा सुद्धा भाग या गोष्टीच्या माध्यमातून आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. ही साधारण जरी गोष्ट असेल तरीही आपला दृष्टिकोन सुधारण्यासाठी महत्त्वाची आहे. प्रॅक्टिकलमध्ये या गोष्टी आपण पाहू शकतो आणि आपण ते प्रॅक्टिकल सुद्धा करू शकतो. आपल्या या चॅनल अंतर्गत आपण जी ट्युटोरियल देतो अशाच पद्धतीचे वेगवेगळे ट्युटोरियल असतात जे की तुम्हाला प्रेरणा देणारे असतात. त्या प्रेरणेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत जाऊ शकता असा संदेश दिलेला असतो. त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं आवश्यक आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या बोधकथाच्या माध्यमातून संदेश घेणं आवश्यक आहे आणि तो संदेश
आपल्या अभ्यासामध्ये परिवर्तित करून इच्छित ध्येयापर्यंत जाणं अपेक्षित आहे. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ होता. निश्चित तुमच्या करिअर टिप्स अंतर्गत, अभ्यासाच्या टिप्स अंतर्गत संकटांना सामोरे जाण्यासाठी दृष्टिकोन बदलण्याची कशा पद्धतीची गरज आहे हे तुम्हाला या माध्यमातून लक्षात आलेलं असेल. अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टीसाठी या चॅनलवर कनेक्ट राहा. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.